मित्रांनो, आपण आज मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 याबद्दल माहिती बघणार आहोत। तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे आणि ही फेलोशिप काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे। आपण आता माहिती बघूया विषय, ठीक आहे। बघा, चला समोर जाऊया। बघा, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जाहीर झालेला आहे नुकताच आणि तो कार्यक्रम काय आहे तो बघतोय आपण, ठीक आहे। कार्यक्रमाची अंमलबजावणी कोणातर्फे होते ते बघू आपण। नियोजन विभागातर्फे होते, ठीक आहे। अधिनिस्थ अर्थ व सांख्यिकीय संचालन महाराष्ट्र शासन यातर्फे तुम्हाला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम म्हणजे तरुणांना ही फेलोशिप मिळणार आहे आणि या फेलोशिप मध्ये ज्यांचा नंबर लागेल किंवा जे पात्र होतील त्यांना प्रशासनासोबत काय मिळेल, कार्य करायला मिळेल। तो कार्यकाळ किती वर्ष असणार आहे, फेलोशिप कशी असणार आहे ते पुढे बघणार आहोत आपण। त्याच्यानंतर बघा, फेलोशिप निवडीच्या संबंधित निकष काय आहे, म्हणजे या फेलोशिपसाठी कुठले विद्यार्थी पात्र होतील, शिक्षण काय असेल त्यांचं, ते सगळं आपण पुढे बघणार आहोत। पुढे जाऊया, चला मग बघा। आता इथे निवासी आहे, निवासी अर्जदार भारताचा नागरिक असावा। म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची जरी फेलोशिप भरत असाल तरी पण तो महाराष्ट्राचा रहिवासी असला नाही असलाच पाहिजे असं गरजेचं नाही, तो भारताचा म्हणजे निवासी असावा, ठीक आहे। असा आहे त्याच्यात अर्जदार। तर बघा, शैक्षणिक अर्हता काय आहे ते बघूयात आपण। कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि त्या पदवीमध्ये किमान 60% गुण असणं आवश्यक आहे। जनरली आपण पदवीमध्ये गुणांकाला महत्त्व देत नाही, पण मुख्यमंत्री फेलोशिप जर तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे, 60% गुण असणे आवश्यक आहे। पुढे जाऊ बघा। त्याच्यानंतर बघू आपण अनुभव, म्हणजे या फेलोशिपसाठी शासन तुम्हाला अनुभव मागतं, तो अनुभव काय आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, मी सांगतोय तुम्हाला। बघा, किमान 1 वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील या फेलोशिपसाठी। तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप। मग व्यावसायिक अभ्यासक्रम कोणते आहेत ते तुम्हाला माहित आहे, जसं MSW आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, ठीक आहे। BEd असो किंवा ज्या पण डिग्री आहेत, पदवी आहेत, त्याच्यामध्ये जे तुमची इंटर्नशिप असते तो इंटर्नशिपचा पूर्ण कालावधी, ठीक आहे। आर्टिफिशियलसह 1 वर्ष, आर्टिकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील। पूर्ण वेळ स्वयंरोजगार स्वयंउद्योजकतेचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल। अर्जदारास स्वयं घोषणापत्र सादर करावं लागेल। म्हणजे काय, याच्यात मी थोडं एक्सप्लेन करतो तुम्हाला। जसं तुम्ही एखाद्या NGO मध्ये काम करत आहात, NGO चा अनुभव तुम्हाला 1 वर्षाचा, जसं MSW केल्यानंतर किंवा BSW केल्यानंतर विद्यार्थी काय करतो, स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करतो, त्याचा किमान तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागेल, ठीक आहे। किंवा तुम्ही शिक्षण शिकत आहात आणि तो व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, ठीक आहे। जसं MBA आहे तर MBA नंतर तुम्ही 1 वर्ष काय केलं आहे, किंवा BBA व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, 1 वर्ष कुठेतरी काम केलं आहे, त्याचा तुम्हाला अभ्यासक्रमाचा म्हणजे त्या इंटर्नशिपचा तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे आणि तो किमान किती वर्षाचा असावा, 1 वर्षाचा अनुभव असावा। तेच विद्यार्थी काय करू शकतात, यासाठी अप्लाय करू शकतात, ठीक आहे। पुढे जाऊ। त्याच्यानंतर बघूया, भाषा व संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे। मराठी भाषा लिहिता, कारण महाराष्ट्राचा आहे, मुख्यमंत्री हे फेलोशिप हे महाराष्ट्र संदर्भात आहे, तर बघा मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक राहील। हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे, पुरेसं किमान बोलता यावं लिहिता यावं, ठीक आहे। तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान असावे, म्हणजे किमान तुम्हाला याचं सर्टिफिकेट मागतील, कशाचं, MSCITचं, ठीक आहे। पुढे जाऊया। किंवा संगणका संदर्भात इतर सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते। त्याच्यानंतर बघूया वयोमर्यादा काय आहे, म्हणजे कुठल्या वयाचे विद्यार्थी या फेलोशिपसाठी अप्लाय करू शकतात किंवा पात्र असतील ते बघू। बघा, उमेदवाराचे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक कास, त्याचं किमान वय किती असावा जो अर्ज करत आहे, किमान कमीत कमी, ठीक आहे, 21 वर्ष असावे आणि कमाल जास्तीत जास्त किती असावे, 26 वर्ष असावे। म्हणजे 21 पूर्ण झालेलं असावं आणि 26 वर्षाच्या वर त्याचं वय नसावं, ठीक आहे। तर या वयोगटातील विद्यार्थी काय करू शकतात, यासाठी अप्लाय करू शकतात। पुढे जाऊयात। बघा, अर्ज करावयाची पद्धत काय असेल, ठीक आहे। अर्थ व सांख्यिकीय संचालनाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन अप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे। त्याची पुढे मी तुम्हाला काय करणार आहे, वेबसाईट सांगणारच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पण मिळेल। बघा, पुढे जाऊ, ठीक आहे। अर्जाकरिता आकारण्यात येणारे शुल्क, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी किती फीज लागणार आहे, तुम्हाला शुल्क किती लागणार आहे, 500 रुपये आहे शुल्क। फेलोची संख्या किती असणार आहे,
ठीक आहे. फेलोची संख्या बघूयात. बघा फेलो ज्यांना हे फेलोशिप मिळणार आहे त्यांची संख्या किती असणार आहे. सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जे लोक फेलोचा म्हणजे या फेलोशिपचा लाभ घेतील ते फेलो किती असतील, 60 असतील. ठीक आहे. आली असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या म्हणजे एकूण फेलोंच्या म्हणजे सर्वांच्या 1/3 लागेल. 60चे 1/3 पकडून घ्या तुम्ही, किती होतात, 20 जवळपास. तर 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. म्हणजे तेवढ्या मुली जर उपलब्ध नाही झाल्या, विद्यार्थिनी तेवढ्या उपलब्ध नाही झाल्या, तर विद्यार्थी म्हणजे मुलाचा काय केला जाईल त्या ठिकाणी विचार केला जाईल असं ॲड मध्ये दिसतं आपल्याला. ठीक आहे. पुढे जाऊयात. फेलोंचा दर्जा बघू काय असेल. शासकीय सेवेतील गट अ अधिकारांच्या समकक्ष असेल. बघा आता म्हणजे जो फेलोशिप घेत आहे त्याचा दर्जा काय असणार आहे, हे मुख्यमंत्री फेलोशिप क्लास 1चा दर्जा असणार आहे, गट अ चा दर्जा असणार आहे, ज्या विद्यार्थ्याचा याच्यासाठी ज्याला याच्यासाठी प्रवेश मिळणार आहे त्याचा. म्हणून हे फेलोशिप अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुमचे पुढचे रस्ते, तुमच्या करिअरचे पुढचे रस्ते चांगले होण्यासाठी तुम्हाला ही फेलोशिप अत्यंत गरजेची आहे किंवा महत्त्वाची असं मी समजतो. ठीक आहे. पुढे जाऊया. आपण नियुक्ती बघूया. नियुक्ती संदर्भात अर्थ व सांख्यिकी संचालय, कारण या अंतर्गतच ते होतं सगळं. ठीक आहे. महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या मार्फत काय करण्यात येईल, पार पाडण्यात येईल. जेव्हा तुम्ही पात्र व्हाल तेव्हा तुमची नियुक्ती या संचालनातर्फे काय होईल, पार पाडण्यात येईल. पुढे जाऊ. चला, निवडीची कार्यपद्धती बघूयात आपण काय असणार आहे. 1. फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचं आहे. म्हणजे ऑफलाईन अर्ज नाही आहे. अर्ज कसा करायचा आहे, ऑनलाईन करायचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र काय आहे असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूयात. परीक्षा शुल्क भरण्याच्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा काय ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यावी लागेल. जे विद्यार्थी काय करतील यासाठी अप्लाय करतील आणि त्याच्यामध्ये जे पास होतील नंतर ते काय घेतील, फेलोशिपचा लाभ घेतील. पुढे जाऊया. कुठलेही प्रश्न आले असतील, व्हिडिओमध्ये घाई होत असेल तर कमेंट टाका, त्याचे मी उत्तरं देईल तुम्हाला. ठीक आहे. पुढे जाऊयात. निवडीची कार्यपद्धती बघू आपण काय आहे. परत 3रा पॉइंट, ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनाच्या या वेबसाईटवर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ही वेबसाईट बघून घ्या. ठीक आहे. ही तुम्हाला वेबसाईट दिसत असेल, mahades.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल त्यातील अटी व शर्तीचे उमेदवारांना पालन करणे आवश्यक आहे. ठीक आहे. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्च या कार्यक्रमाअंतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. म्हणजे याच्यापूर्वी ज्यांनी ही फेलोशिप घेतली आहे ते यापुढे काय असणार नाही, पात्र असणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या फेलोशिपचा लाभ तुम्ही एकच वेळ घेऊ शकता, म्हणजे एकदाच घेऊ शकता. पुढे आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. 5वा पॉईंट बघा. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारास काय आहे, 210 उमेदवारांना दिलेल्या विषयापैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस विहित ऑनलाईन पद्धतीचे काय करावे लागेल, सादर करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांची मुलाखत मुंबईस घेण्यात येईल. म्हणजे समजा तुम्ही कितीही संख्येत फॉर्म भरा पण त्यांना किती फेलो घ्यायचे आहे, 60च फेलो घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी किमान परीक्षेद्वारे जे वस्तुनिष्ठ परीक्षा होईल त्याच्यामधून 210 लोकांची निवड होईल आणि 210 लोक कशासाठी पात्र होतील, ते त्याच्या मुलाखतीसाठी पात्र होतील. ठीक आहे. आणि मुलाखतीतून नंतर किती 60 म्हणजे विद्यार्थी काय होतील, पात्र होतील त्याच्यासाठी. असा त्या पॉईंटचा काय आहे अर्थ आहे. बघूया शेवटचा पॉईंट. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या बघितलाय त्याची मुलाखत कुठे घेतल्या जाईल, मुंबई इथे घेतल्या जाईल. ठीक आहे. तर अशी एक अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. बघू शकतो आपण. पुन्हा एकदा मी सांगतो, याच्यात एक गोष्ट आहे की इथे तुम्हाला एक पॉईंट दिसत असेल, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करून घ्यायची आहे, ही जी प्रोसेस आहे ते बघून घ्यायची आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. परत एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये होतं की तुम्हाला म्हणजे पदवीला किती गुण असावेत, 60% आणि वयोमर्यादाबद्दल किमान 21 वर्ष ते कमाल 26 वर्षाच्या दरम्यानचे विद्यार्थी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. अशी एक अपडेट होती. ही फेलोशिप अत्यंत महत्त्वाची आहे.
ज्यांना आपलं करिअर चांगलं निवडायचं आहे, प्रशासनासोबत काम करायचं आहे, तर तरुणांना थेट प्रशासनासोबत तुम्हाला काम करायला मिळतं. आणि या कालावधी किती आहे, या फेलोशिपचा काय आहे ते कमेंटमध्ये सांगा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तर देईन. पूर्वी तुम्ही फॉर्म भरून घ्या, ठीक आहे. आणि हा विद्यार्थी मित्र आपलं यूट्यूब चॅनल आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. आणि मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी 21 आणि 26 वयोगटात आहेत त्यांना शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.